अनेक लोकांचे म्हणणे असते, आम्ही आयुष्यात सगळ्यांचे फक्त भलंच केलं, सगळ्यांबरोबर चांगले वागायचा प्रयत्न केला, सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न केला, कधी कोणाचे वाईट केलं नाही, पण तरी सुद्धा आमच्याबरोबरच चांगले का नाही होत, लोक आमच्याबरोबरच चांगले का नाही वागत. मग असे वाटते आज भलाईचा जमाना राहिला नाही. असे वाटते आजच्या काळात चांगले वागणे चुकीचे आहे, कारण कितीही चांगले वागलो तरी सुद्धा लोक आमच्याबरोबर वाईटच वागतात. जर आम्ही लोकांबरोबर चांगले वागत असू तर लोकांनी सुद्धा आमच्याबरोबर चांगले वागले पाहिजे. पण लोक तर आमच्या चांगुलपणाचा फायदा उचलतात. जास्त चांगले वागलो तर लोकांना वाटते ही आमची मजबुरी आहे. मित्रांनो, असे का घडते माहितीये? कारण तुम्हाला खऱ्या चांगुलपणाचा अर्थच माहित नाही. चांगुलपणाचा अर्थ हा नाही की लोक जसे आपल्याला कंट्रोल करतील आपण तसे वागले पाहिजे. चांगुलपणाचा साधा सरळ सोपा अर्थ आहे कोणाबरोबरही काही वाईट न करणे, कोणाच्याही मनाला दुःख न देणे. जेव्हा तुम्ही कोणाला दुःख देत नाही, कोणाचे वाईट चिंतित नाही, तेव्हा तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून ओळखले जाता. चांगले वागण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रत्येकापुढे झुकले पाहिजे, प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे. ह्याला चांगुलपणा म्हणत नाही, ह्याला मूर्खपणा म्हणतात. तुम्हाला जर वाटत असेल की कोणीही तुमच्या चांगल्या वागण्याचा फायदा उचलता कामा नये किंवा कोणी तुम्हाला त्रास देता कामा नये, तेव्हा या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्ही लोकांसाठी सतत अवेलेबल राहू नका. जेव्हा तुम्ही सतत लोकांसाठी अवेलेबल असता तेव्हा हे दर्शविते की तुम्ही रिकाम टेकडे आहात आणि ह्यामुळेच लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी होत जाते. कारण त्यांना माहिती असते आपण ह्या व्यक्तीकडे पाहिजे तेव्हा जाऊ शकतो, हा तर नेहमी फ्रीच असतो, या व्यक्तीची अपॉइंटमेंट घ्यायची काहीच गरज नाही. ते तुमच्या वेळेची कदर करत नाही, कारण तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी अवेलेबल असता. दिवस असेल रात्र असेल, जेव्हा त्यांना गरज आहे तुम्ही तर रिकामेच आहात. आता मला इथे हे म्हणायचे नाही की तुम्ही कधीच कोणासाठी अवेलेबल होऊ नका. एवढे पण महाग होऊ नका की लोक तुम्हाला बोलू शकणार नाही, आणि एवढे पण स्वस्त बनू नका की लोक तुम्हाला पाहिजे तेव्हा नाचवतील. हा विचार करू नका की समोरच्याला काय वाटेल. तुम्ही हा विचार करा की तुम्हाला कसं वाटेल. जेव्हा कोणी तुमची कदर करणार नाही, तुम्हाला किंमत देणार नाही, तेव्हा तुम्हाला कसं वाटेल. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व तुम्ही स्वतःला द्या, तुमच्या वैयक्तिक आयुष्याला द्या. ही गोष्ट खरी आहे की दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, दुःखितांना आधार दिला पाहिजे. पण जर तुमच्या ह्या मदतीची कोणाला किंमतच नसेल, कोण तुम्हाला रेस्पेक्टच देत नसेल, मग तुम्हाला अशा लोकांच्या मागे धावण्याची काहीच गरज नाही. दुसरी गोष्ट, लोकांना नाही म्हणायला शिका. अनेक लोकांचे म्हणणे असते त्यांना नाहीच म्हणता येत नाही. जो ज्याला पाहिजे तसा आमच्याबरोबर व्यवहार करतो, आम्ही लोकांना नाही कसे म्हणू, लोकांना वाईट वाटेल. तुम्ही हा विचार अजिबात करू नका. तुम्ही जर हा विचार करत बसाल की माझ्या नाही बोलल्यामुळे लोकांना वाईट वाटेल, तर लोकांना काय वाटेल ह्याचे मला माहीत नाही, पण नाही न बोलल्यामुळे तुम्हाला दुःख नक्कीच होईल. कारण तुम्ही इच्छा नसताना समोरच्याला हा बोलला आहात. जे काम तुम्ही मजबुरी म्हणून करत आहात, जे काम तुम्ही इच्छा नसताना करता, त्याने तुम्हाला वाईट नक्कीच वाटते. तुमचे आयुष्य हे तुमच्यासाठी आहे. जोपर्यंत तुम्ही आनंदी होणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सुद्धा आनंद देऊ शकत नाही. जर तुमची इच्छा नसेल कुठे जाण्याची तर नाही म्हणायला शिका. जर तुम्हाला काही देण्याची इच्छा नसेल तर नाही म्हणायला शिका. ही तुमची चॉईस आहे. आयुष्य तुमची आहे, मर्जी पण तुमचीच चालली पाहिजे. कोणाला नाही बोलल्यामुळे तुम्ही वाईट व्यक्ती ठरत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की मी स्वार्थी दिसेल, तर मित्रांनो मला सांगा, आजच्या जगात कोण स्वार्थी नाहीये. जर दुसऱ्याला तुमचे काही पडलेलं नाही, जर तुमच्या सुखदुःखाशी कोणाला काही फरक पडत नाहीये, तर मग तुम्हाला एवढे टेन्शन घ्यायची काय गरज आहे. तुम्ही तुमच्या मनाला एकदम मोकळे ठेवा. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे काम नाही केलं पाहिजे, तर मग सरळ नाही म्हणा. तिसरी गोष्ट, लोकांना आपला खूप जास्त वेळ देऊ नका. मित्रांनो, आयुष्यात वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा का तुम्ही कोणाला दिली की ती परत कधीच तुम्हाला मिळणार नाही. आयुष्यातून गेलेला एक क्षण सुद्धा परत कधीच येत नाही. त्यामुळे कोणालाही वेळ देताना एकदम विचार करून द्या.
अनेक लोकांची तक्रार असते की एवढे वर्ष आमचे नाते होते, एवढा वेळ आम्ही त्यांना दिला, पण त्या बदल्यात आम्हाला फक्त दुःख मिळाले, विश्वासघात मिळाला. मग मला सांगा, तुम्ही त्यांना एवढा वेळ दिलाच का? आता ते नाते तर राहिले नाही, पण तुम्ही त्यांना दिलेली वेळ तुम्हाला कधीच परत मिळणार नाही. सगळ्यात जास्त वेळ तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी द्या. नवीन नवीन गोष्टी, स्किल शिकण्यासाठी द्या, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्वांगाने प्रगती होईल. तुमची तन मन धनाने कशी प्रगती होईल या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. जो वेळ तुम्ही स्वतःसाठी द्याल तो सगळ्यात जास्त तुमच्या कामी येईल. आता मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबाला वेळ देऊच नका. जेवढा वेळ देता येईल तेवढा नक्कीच द्या. चौथी गोष्ट, तुम्ही खूप जास्त लोकांची काळजी करण्याची सवय सोडून द्या. सतत दुसऱ्यांची काळजी केल्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे सरकतच नाही. तुम्हाला काळजी करण्याची हौस असेल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या ना. तुम्हाला जर दुःख असेल, टेन्शन असेल तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला काबिल बनवा. जर तुम्हीच आनंदी नाही तर दुसऱ्यांना कसे आनंद देऊ शकता? असे पाहण्यात आले आहे, जी लोक भावनात्मक दृष्ट्या लोकांशी जोडलेले असतात, लोकांची काळजी घेतात, अशी लोक भावनिक स्तरावर खूप जास्त दुःखी असतात. आणि मग हीच लोक तक्रार करत बसतात की कोणाला आमची पर्वा नाही, आम्ही लोकांची एवढी काळजी घेतो पण कोणच आमची किंमत करत नाही. मग मी म्हणतो, तुम्हाला लोकांची एवढी काळजी करण्याची गरज काय? तुम्ही तेवढेच करा जेवढे तुमचे कर्तव्य आहे. तुम्हाला कोणाच्या पाठीमागे आपले आयुष्य बर्बाद करण्याची काहीच गरज नाही. पाचवी गोष्ट, कोणावरही अवलंबून राहू नका. लोक अक्षरशः स्वतःचे आयुष्य दुसऱ्याला समर्पण करून टाकतात. आम्ही तुमच्याशिवाय जगू शकत नाही, तुमच्याशिवाय या जगात आमचे कोणच नाही. अशा प्रकारची लोक सगळ्यात जास्त दुःखी असतात. अशी लोक आपल्या आयुष्याचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतात. मग लोकांचा प्रश्न असतो, आम्ही नक्की काय केले पाहिजे? आमची तर मजबुरी आहे, यांच्याशिवाय आमचे आयुष्य कसं पुढे सरकेल? आम्ही अनेक लोकांचे अनुभव ऐकले आहेत. जेव्हा ते कोणावर अवलंबून असतात तेव्हा त्या काळात त्यांचे आयुष्य खूप खडतर असते. ते आपल्या आयुष्याचा कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्यांचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये असतो. आणि जेव्हा मग अशा लोकांचे डोळे उघडतात, जेव्हा ही लोक आपल्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, तेव्हा त्यांचे आयुष्य खूप सुंदर होऊन जाते. तुम्ही कधी हा विचार करू नका की हा नसेल तर मी कसा जगेल, तो नसेल तर मी कसा जगेल. हे जग कोणाच्या येण्या जाण्याने थांबत नाही. ही गोष्ट निगेटिव्हली घेऊ नका. या गोष्टीचा अर्थ एवढाच आहे की पहिले तुम्ही आनंदी राहायला शिका, तुम्ही प्रसन्न राहायला शिका, तेव्हाच मग तुम्ही लोकांना आनंद देऊ शकाल. आता मला सांगा, ज्या व्यक्तीकडे स्वतःकडे पैसे नाही तो दुसऱ्याला काय दान देणार? जी व्यक्ती समृद्ध आहे तीच व्यक्ती दुसऱ्याची मदत करू शकते. आता तुम्हीच खुश नाही, तुम्हीच दुःखी आहात, तुम्हीच त्रासलेले आहात, तर मग तुम्ही दुसऱ्याला आनंद कसा देऊ शकता? जी गोष्ट तुमच्याकडेच नाही ती तुम्ही समोरच्याला कशी देणार? जर तुम्ही प्रसन्न असाल, तुम्ही आनंदी असाल, तेव्हाच तुम्ही आजूबाजूचे जग प्रसन्न करू शकता. मित्रांनो, मला वाटतं ह्या 5 गोष्टी जेव्हा तुम्ही अंमलात आणाल तेव्हा आपोआप लोक तुमची कदर करायला सुरुवात करतील. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.